हॅलो एव्हरीबॉडी. IBN लोकमतच्या सर्व रसिक प्रेक्षकांना मदन सुखात्मेच्या हार्दिक शुभेच्छा. एन्जॉय. अरे काय एन्जॉय एन्जॉय, यांचा एन्जॉय म्हणजे माहिती ना असं असते. आपलं तसं नाही, आपण आहे रंगा. हा, आपला पण ट्रक आहे. अरे आमच्या संपूर्ण ट्रक युनियन तर्फे गणेशोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा. हा, IBN लोकमतच्या सर्व रसिक प्रेक्षकांना ज्यांनी गलगलेंकडनं पॉलिसी काढली किंवा जे गलगलेंकडनं पॉलिसी काढणार आहेत अशा सर्व रसिक प्रेक्षकांना गणेशोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा. शाब्बास गलगले. मी हरी हरी अण्णा मला घेऊन आलं गावाने तू जेवायला. गणपती बाप्पा मोरया. नमस्कार, बाप्पा मोरया या आमच्या विशेष कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत. कार्यक्रम विशेष आहे कारण विशेष पाहुणे आज आपल्यासोबत आलेले आहेत. या सगळ्या पाहुण्यांना तुम्ही ओळखता, बघितलेलं आहे, पण तरी सुद्धा यांचे स्वभाव कसे आहेत, हे वागतात कसे, बोलतात कसे, आलेत कुठून, काय करतात, त्या सगळ्यांशी आपण बोलणार आहोत. आणि जेवायला थांबा. गलगलेंचा आहे का? गणपती बाप्पा मोरया. सुखात्मे. आपला राईट आहे, लेफ्ट आहे. एन्जॉय. आमचे जेवा गलगलेंचा आहे का? गलगलेंना काय वाटतं? शाब्बास गलगले. आपण बोलूया. हॅलो एव्हरीबॉडी. एन्जॉय. जेवायला नाही दिला आम्हाला. हो, आपण बोलूया. थांबा. हे बघा, पहिला मान त्यांचा आहे बघा. मी आधी मदन सुखात्मेंना विचारतो, तुमचा मान आधी आहे. तुम्ही खाली बसा. हो. पडलं म्हातारा पडलं. काही लोकांना मॅनर्स नसतात नाही गलगले. चांगले कपडे घालून येतात, ते चड्डीवर आले. जाऊ दे गलगले, आपल्याला काय करायचं, तुम्ही शांत बसा. इट्स ओके. मदन सुखात्मे, स्वागत आहे IBN लोकमतमध्ये तुमचं. आणि खास कार्यक्रमासाठी तुम्ही खास वेळ काढून आलात, याबद्दल खरंच तुमचे धन्यवाद. एवढे मोठे उद्योगपती आहात तुम्ही, एवढा सगळा तुमचा कारभार, एवढं साम्राज्य तुम्ही उभारलेलं आहे. देवाचीच कृपा म्हणायची आपण. येस परतुरे, हे खरं तर गणपती बाप्पाचीच कृपा आहे. तुम्हाला सांगतो, मी दर मंगळवारी न चुकता सिद्धिविनायकाच्या देवळात जातो अनवाणी. अच्छा. मीरा सोबत. तुमची मुलगी म्हणजे? शडाप परतुरे. मीरा हां, माझी बायको. हो. अच्छा. दुसरी बाई. या तिच्यासोबत जातो, एन्जॉय करतो मी. म्हणजे त्याचं ते सगळं फळ आहे म्हणायचं. म्हणजे एवढं सगळं तुम्ही उपास तापास पण करत असाल, सगळी आराधना देवाची जी काय करता. शडाप. जेवायला मिळणार जेवायला आपल्याला. हे शो झाल्यानंतर आपण जाऊया जेवायला त्याच्यामध्ये. पण लहानपणापासून आम्ही बघितलं तर तुमच्या घरी गणपती येतात असं तुम्ही सांगितलेलं आहे. प्रतिष्ठापना घरी वगैरे होते. हो. काय आठवणी सांगा लहानपणीच्या आम्हाला. काय सांगू परतुरे, आम्ही फार धमाल करायचो लहानपणी. एन्जॉय. असे आम्ही सगळे. खरं तर मुळात आमचे वडील अण्णासाहेब सुखात्मे. अच्छा. रुबाबदार व्यक्तिमत्व. तुमच्यासारखं अर्थ. येस. आणि आम्ही 3 भाऊ, मदन, नयन आणि छगन. ओके. आम्ही फुल धमाल करायचो. तुम्हाला सांगतो, 10 दिवस आम्ही आरत्या, प्रसाद, मोदक. मोदक खायला. तुझ्या बापाचं खातो काय? हां, तुम्ही मोदक. येस. आणि तुम्हाला सांगतो, आम्ही मिरवणूक काढायचो. अच्छा. नुसती साधी मिरवणूक नाही, अशी हत्तीवरून मिरवणूक निघायची आमच्या गणपतीची. अच्छा, गणपतीची. हो. त्या मिरवणुकीत राजकुमार, राजेंद्र कुमार, बापरे गलगले, कुमार यांची फार मोठी ओळख दिसते. शडाप. गलगले शाबास बोलली का ते? जाऊ दे, आपल्याला काय करायचं. काही ह्यांच्याशी जवळीक साधून ह्यांच्याकडे जी लोक येतात ना त्यांची पॉलिसी काढायला हवी. जात आहे, वर जात आहे. हो. गलगले काय आहे, वर म्हणजे काय पहिल्या माळ्यावर नाही. वर म्हणजे नाही, तुम्ही लक्ष देऊ नका. तुम्ही सांगा सेलिब्रिटींबद्दल. हो. आणि शिवाय मराठीतले पण आपले मोठमोठे व्यक्ती यायच्या, म्हणजे निळू फुले, आशाताई, लताबाई. नार्वेकर म्हणजे लता नार्वेकर. अहो, लता मंगेशकर. हो. बरं. सॉरी. असे सगळे मोठमोठे सेलिब्रिटीज असायचे. आम्ही धमाल करायचो. वा. मग आपण सगळे आमचं झालं की आम्ही मग सगळेजण राजकडे जायचो. राजकडे? अहो, राज ठाकरे तर तेव्हा लहान असणार ना. शडाप परचुरे. हो. राज ठाकरे नाहीत, राज कपूर. त्यांच्याकडे गणपती बरोबर. हो. मोठा उत्सव असायचा. मग आम्ही सगळेजण तिकडे जायचो. मग तिथे राज, शम्मी, शशी, आम्ही 3 भाऊ, मदन, नंतर आमचा नयन, छगन. आमच्या सगळ्यांची अशी घट्ट मैत्री होती. तुम्ही जर बारकाईने पाहिलात ना तर सगळ्यांमध्ये एकच साम्य आहे, आमच्या सगळ्यांचे फोटो सुटलेले. एन्जॉय. त्यात बारकाईनं काय बघायचं, दिसतच आहे. खरंच आहे. नाही, पण एकंदरीतच तुमची आसामी एवढी मोठी आहे आणि सगळंच मोठं आहे म्हणजे तुमचं. परतुरे, तुम्हाला सांगतो, जया बच्चन. शडाप परचुरे.
जया बच्चन नव्हे. अहो जया अंगी मोठेपण तया यातना कठीण. असं का म्हणता हो? म्हणजे आता हा परचुरे काय आमची मीरा तिला हे आवडत नाही हो हे असं सेलिब्रिटीज. मी म्हटलं राहू दे, आता नवीन शाहरुख खान घ्या किंवा सलमान खान घ्या किंवा मराठीतले मकरंद अनासपुरे घ्या, यांना म्हणलं बोलूया, पण नाही तिला आवडतच नाही असं. तिला तर मुळात असा विरोधच आहे. म्हणजे तिचं म्हणणं आहे की त्या आरत्या वगैरे आपण असं कशाला मोठमोठ्याने येतं, नाही तर सीडी प्लेअरमध्ये सीडी टाकायची, आरत्या ऐकायच्या, नंतर गणपतीची मिरवणूक जी पूर्वी आम्ही हत्तीवरून काढायचो ते आता मर्सडीजमधनं काढावं लागते आम्हाला. काय माणूस आहे मर्सिडीज मर्स कशातनं नेतो बघा मर्सिडीज. अरे खरा गणपती असा ट्रक मध्ये न्यायचा असतो. हा परचुरे प्लीज यांना सांगा. कसं आहे, आम्ही मर्सिडीज का म्हटलं, आमचा गणपती येतोच ट्रकवरून, पण आम्ही स्वतः मर्सिडीजमध्ये असतो. त्यांना प्लीज सांगा. अरे हो बाबा, तुम्ही किती विषय किती वाढवणार. त्यांनी सांगितलं की गणपती ट्रकमधनं जातो, मर्सिडीजमधून ते जातात. आता तुम्ही शांत व्हा, शांत. हो, तुमची पण मुलाखत घ्यायची आहे. अरे मग घ्या ना लवकर, केव्हापासून वाट बघतोय, त्यांनाच मोठं करताय तुम्ही. बघा आमच्याकडे पण जरा. असं नाही, त्यांच्यानंतर तुम्ही. आता तुम्ही पण शेवटी सेलिब्रिटी आहात हो. असं काय करताय? तसा आपण पण सेलिब्रिटी आहेच म्हणजे काय, आपण तसा सेलिब्रिटीच्या गाड्या बिड्या चालवल्यात म्हटल्यावर आपण पण सेलिब्रिटी आहे ना. आणि सगळ्यात मोठी जबाबदारी, तुम्ही गणपती घेऊन जाता. आता तुम्ही म्हणालात मिरवणूक काढता वगैरे वगैरे. नाही, आता मी तुम्हालाच विचारतो, मला तोच प्रश्न तुम्हाला विचारायचा आहे. तुम्ही गणपतीच्या दिवसामध्ये गणपतीची मिरवणूक चाललेली असते, तुम्ही ट्रकवर बसलेले असतात आणि बाजूला एवढी लोक, गर्दी वगैरे सगळं. जरा सांगा आम्हाला, काय वाटतं तुम्हाला तिथे बसून त्यावेळेला? अरे धमाल करतो आम्ही. म्हणजे काय असतं माहिती आहे ना, असा ट्रक मध्ये आम्ही असतो. हा ट्रक मस्त की सजवलेला वगैरे असतो, कळलं काय? आपला ट्रक मस्त सजवलेला असतो, मस्तपैकी असं गणपती बाप्पा मागे असतात आणि असा अरे भरपूर लोक असतात, पुढे नाचत असतात, लेझिम बेजिम नाचतात दिसतात, लोक चालतात वगैरे. फक्त दोघं जण बसले असतात, एक मागे गणपती बाप्पा, पुढे मी. हा नाही ते सगळं ठीक आहे, पण म्हणजे तुम्हाला असं कधी वाटत नाही खाली उतरून आपण पण नाचावं आणि त्यांच्यात? मग ट्रक चालवणार कोण? हा म्हातारा काय असं. अरे बघा शेवटी बघा आतमध्ये माणूस मजा चालवायला. हो, बरोबर. आपण कसं आहे, खऱ्या अर्थानं आपण वाहक म्हणतो ना, काय गणपती बाप्पाचा वाहन. हो तसं आपण आहे मूषक काय म्हणते मूषक म्हणजे उंदीर. हा तेच मला म्हणायचं होतं. हा आपण असतो तेव्हा गणपती बाप्पा. बरोबर. आपल्यावर जबाबदारी असते ना, इतके लोक असतात ना, आपल्यावर जबाबदारी असते. 10 दिवस तर तुम्हाला काय म्हणजे पूर्ण बिझी तुम्ही एकदम. मला वेळच नसतो. मला आता पण पळायचं मला. तुम्ही ते बसवून ठेवलंय. बोला. तुम्ही गावाला नाही जात गणपतीला घेऊन? नाही घेऊन नाही, गणपती साजरा करायला, गणेशोत्सव साजरा नाही, करायला तिकडे आपले भाऊ बी असतात. हा तिकडे पण गणपती आमचं मोठं असतं. मामे भाऊ, चुलत भाऊ वगैरे सगळे ते पण ते करतात, पण छोटी गाडी असते आपली. हात गाडी. गाडी आणि माणूस दोघांचं ठरलेलं आहे. आमच्याशिवाय कोण चालवू शकत नाही गावात. पण ते रस्ते छोटे असल्यामुळे गाड्या पण छोट्या. पण ते असतात, ते मजा करतात ते लोक पण. बरोबर. पण ही खरी माझ्या इकडे आहे ना मुंबईत. काय तुम्हाला सांगतो, ट्रॅफिकचं काय टेन्शन नाही हो. अच्छा. आपले सगळे ट्रॅफिकवाले वगैरे सगळे जाम सांभाळतात आपल्याला. हा ट्रक बिकला काय त्रास देत नाही वगैरे. म्हणजे वेगळा रोड आम्हाला केला जातो ना, त्यामुळे मजा येते गाडी चालवायला. आनंद लोक घेतात. ट्रॅफिकचा त्रास होत नाही म्हणजे अजिबात? त्या 10 दिवसात ट्रॅफिकचा त्रास होत नाही? बिलकुल त्रास होत नाही. सगळा कंट्रोल मध्ये असतो ना. प्लॅनिंग एकदम व्यवस्थित. प्लॅनिंग आपण मानतो मुंबई पोलीसला. तुम्ही जाता का लालबागला किंवा आणखीन कुठे गणपतीला? जातो, गपचूप जातो. सॉरी लाईन मध्ये आपली चालते ना जाम. अच्छा. त्याच्या आधी आपण तिथे मसाल्याचे वगैरे गल्ले बघा. हो. हा तिथले ट्रक बिक भरपूर चालले आपण ना. ते आपली ओळखीचे लोक आतून स्कन सोडतात आपल्याला. त्याच्यामुळे माल भरता तुम्ही म्हणजे? हा मसाले वगैरे गणपती व्यक्त मग नंतर आम्ही इतर सुट्ट्यांमध्ये त्यांचा माल देतो ना. त्याच्यामध्ये आम्हाला एकदम पचकन व्यवस्थित सोडतो आतमध्ये. बाप्पाच्या पायावे पडतो पहिल्या दिवशी मस्तपैकी. आणि आपलं जाम श्रद्धा आहे गणपतीवर, भरपूर श्रद्धा आहे. माझ्या ट्रकच्या पुढे लिहिलंय बाप्पाची कृपा, मागलेलं आहे गणेश बँकेकडनं कर्ज. स्वीट बॉय. पण म्हणजे असं एवढं मोठं वाहन घ्यायचं म्हणजे कर्ज तर आलंच, घ्यायलाच पाहिजे. आता आणखीन किती ट्रक घेणार? सध्या एक आहे. मी गेल्या वर्षी बाप्पाला नवस केला होता ना, आपण ट्रक घेणार. आला ट्रक. आता आपण नवस करणार परत बाप्पाला की 4 ट्रक घ्यायचे. काम वाढलं ना. एका वर्षात परत 4 ट्रक 4 ट्रक घेणार. बापरे. मावस भाऊ आहेत ना, त्यांना पण बोलवायचं इकडे. अरे बापरे. बरोबर. नाही, मला एक विचारायचं आहे, तुम्ही तर गणपतीच्या वेळेत ठीक आहे 10 दिवस चांगली मजा असते, श्रद्धा आहे तुमची गणपतीवर, पण इतर वेळा खूप दगदग होत असेल ना? म्हणजे सगळीकडे जायचं, रात्री चालवायचे ट्रक, माल भरायचा, सगळं. नाही, आपला टाइम टेबल फिक्स असतो ना. यांच्यावर का नाही कुठे कधी उठत जातात. आपला टाइम टेबल फिक्स असतो. माल न्यायचा, माल परत आणायचा, बस. प्रामाणिकपणा आपल्या धंद्यात लागतो, तो आपल्याकडे आहे. काय काय बोलतोय काय मोदक काय रे. पण त्रास तर होत असेलच ना? म्हणजे हा त्रास होतो, पण ठीक आहे ना, पैसा पण मिळतो ना आपल्याला. पण एखाद्या सेलिब्रिटीकडे, एखाद्या फिल्मी स्टारकडे समजा तुम्ही ड्रायव्हर म्हणून नोकरीला लागली,
तर जास्त पैसे नाही मिळणार तुम्हाला. काय फायदा त्या पैशांचा? अरे लोक कधी रात्री पार्ट्या बिट्या करतात हो, की काय त्यांना कळत नाही ड्रायव्हर बसून आहे काय, ड्रायव्हरचा विचार पण नाही करत ते लोक. कसल्या सेलिब्रिटी वगैरे, त्यापेक्षा आपलं बरं आहे ना, एका चांगल्या ठिकाणी केलं आपल्या मनावर. हो, कधी गाडी काढायची, कधी आणायची, राईट लेफ्ट कधी, सगळं आपल्या मनावर आहे. यांचं काय नाही, यांचं राईटला पण हे लेफ्टला पण हेच आहे यांचं. आणि तुम्हाला सांगतो आता बोलणार नाही, आपण एकदा यांच्याकडे नोकरीला होतो. हा हे ते म्हणतात ना, मीरा मीरा डार्लिंग काय म्हणतात ते, मीरा माय डार्लिंग. पोरगी आहे हो, एवढीशी पोरगी माणूस लाज वाटायला पाहिजे. पण आपल्याला ते बघवलं ना, आपण सोडला धंदा. खायला खाली बसवा आपल्याला, आपण चालितो. नाही 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 नाही, ते काय करणार नाही. अहो ते सुद्धा एक शेवटी जेंटलमन आहेत ते. तुम्ही पण जेंटलमन आहात. अर्थात मग आपण बसलोय म्हटलं जेंटलमन आहे, बरं त्याला लाज वाटायला पाहिजे कोणाबरोबर बसलाय. पण आता एवढं तुम्ही कर्ज बिर्ज काढणार, सगळं पुढे 4 ट्रक घेणार वगैरे, खूप म्हणजे धंदा वाढणार तुमचा. एक मोठी कंपनीच तुम्हाला उघडायची दिसते ट्रान्सपोर्ट. कंपनी उघडणार पण ट्रक आपण चालवणार. गलगले यांना कोणीतरी सांगा पॉलिसी काढली आहे का, हे काय असते. गलगले काय दगड माणूस आहे, ह्याला पॉलिसी माहित नाही. पॉलिसी म्हणजे ते इन्शुरन्स पाहिजे ना, कुठे काय झालं काही, असं त्यांचं म्हणणं आहे. म्हणजे पण तुम्ही मला विचारा ना, आपण आलोय कोणासाठी हे सांगा ना, कोणाला आपल्याशी बोलायचं ना, आपण कोण आता माहित नाही लोकांना. ते मध्ये मध्ये बोलतात मगाचपासून उगाच. नाही ते काय ना, ते आमच्या माणसाने काढलेले आहे सगळे. बघा काय हो, बघा ऐका, सगळी जबाबदारी आम्ही घेतो, समजलं ना, त्यापेक्षा धंद्यात पडत नाही. हा यांना यांचा धंदा चालवायचा म्हणून काय तर बोलतात तिथे. अहो, नाही, नाही, त्यांना सांगा, विचारा, मुलाखतीला आले की धंदा करायला लागले. काय गलगले नाक्यावर उभे तुम्ही, कशाला तुम्ही असं मध्ये मध्ये बोलता? आणि ही काय तुमची सवय, मनातल्या मनात आणि जे काय बोलता ते उघडपणे बोलायची? अहो ते बरं आहे ना, कसं आहे परसुरे. नाही गलगले नका बोलू, नका बोलू. अहो असं कसं नका बोलू, काय नका बोलू, त्यांना कळायला हवं गलगले. आता बोला काय ते. कसं आहे परसुरे, अहो काय होतं, बरीच लोक असे मनात काळं ठेवून बोलतात. हो, त्यांच्या मनात वेगळं असतं, बाहेर वेगळं असतं. पण गलगल्यांचं तसं नाही आहे. गलगल्यांच्या जे मनात आहे तेच मुखात आहे. म्हणून गलगलेत मनातलं आणि मुखातलं पटकन बोलतात, जे खरं असतं ते. शब्बास गलगले. पण त्याच्यामुळे प्रॉब्लेम किती होतो तुमचा? लोकांचा प्रॉब्लेम होतो, गलगल्यांचा काहीच प्रॉब्लेम होत नाही. पण तुम्ही एवढे विमा एजंट आहात, तुम्हाला एवढ्या लोकांना भेटायला लागतं, पॉलिसी काढा, त्यासाठी काही लोकांना पटवावं लागतं. असं जर तुम्ही खरं खरं बोलायला गेलात तर पॉलिसी मिळायला प्रॉब्लेम नाही होत तुम्हाला? अहो उलट लोकांचा विश्वास बसतो की हा माणूस खरा आहे, आपल्याला फसवणार नाही, म्हणून लोक माझ्याकडनं पॉलिसी काढतात. आणि एक तुम्हाला आनंदाची गोष्ट सांगतो. नको नको गलगले नका सांगू. अहो असं कसं नका सांगू. नाही गलगले आपल्याला सांगायलाच हवं. असं कसं गलगले, अहो आपला व्यवसाय आहे. गलगले फारच बोर करता बाबा गलगले तुम्ही. ते म्हणतात नाही, सांगून टाका पटकन. कसं आहे, ह्या वर्षी ह्या गलगलेने 1 कोटीचं टार्गेट पार केलंय. क्या बात आहे, एका वर्षात? हो, अभिनंदन अभिनंदन. म्हणजे खूप मेहनत करता, म्हणजे तुम्ही खूप मेहनत ते करता. आपलं अभिनंदन करतात, त्यांना थँक्यू म्हणा. थँक्यू व्हेरी मच. शब्बस गलगले. पण म्हणजे खूपच मेहनत करता तुम्ही, खूप घरी जाता, लोकांना भेटता. बापरे. नाही मेहनतीशिवाय फळ नाही असं आम्ही वाचलेलं आहे कुठेतरी. ते फळ कधी येतं, जेव्हा मेहनत करतो तेव्हा. काय गलगले सॉलिड बोलता तुम्ही, मेहनतीशिवाय फळ वगैरे अभ्यास करून आलेलं दिसतंय गलगले. नाही नाही, बरोबर आहे, बरोबर. तुमचा अभ्यास पण आहे, तुमची मेहनत पण आहे, आणि बरोबर तुम्हाला असं वाटतंय गणपती बाप्पाचा आशीर्वाद पण आहे. हा आशीर्वाद तर मोठा आहेच, बाप्पाचा आशीर्वाद आहेच. म्हणून तर गलगलेने एवढी प्रगती केली कमी दिवसात. काय गलगले. हो, म्हणजे कमी दिवसात म्हणजे कधी सुरुवात केली आणि कधी एवढी सगळी प्रगती केली? 7 वर्षापूर्वी सुरुवात केली. अरे बापरे. 7 वर्षापूर्वी गलगले आले, हळूहळू आले, मग थाटामाटात वागायला आले, सुटले. जिथे जाऊ तिथे गलगल्यांनी का आले. गलगले बाकीच्यांचे चेहरे पडलेत बघा गलगले कसे. आपल्याला काय आपण जे इथं आहे ते इथं आहे. शब्बस गलगले. नाही नाही, पण आपण थोडासा गणपतीबद्दल बोलूया. गणपतीचे दिवस आहेत, 10 दिवस आहेत. तुमचा गणपतीवर श्रद्धा तुमची कशी आहे, म्हणजे लहानपणापासून आहे का? हो लहानपणापासून. काय गलगले सांगूया आपला देश लहानपणीचा. नाही नको नको कसं गलगले सांगूया ना गलगले. काय सांगूया. कसं आहे, हे मात्र बोलू नका कुठे. गलगले जे बोलतात ते बोलू नका. काय ह्या गलगलेना लहानपणी लोक बोलवायची, गणेशोत्सव मंडळ. हो बोलायचे की या गलगलेना बोलवा, गलगलेना बोला. आणि आमच्याकडनं ते 100 वेळा श्लोक म्हणून घ्यायचे. पण गलगले चॅप्टर गलगले काय करायचे, 50 वेळाच बोलायचे. आणि बाकीचे 50 मनातले यायचे. हो, हे मनातले आणि हे मनातले 100 व्हायचे. 100 व्हायचे. बर 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 बर. आणि उरलेला वेळ मग जायचे गलगले जेवायला वगैरे. जेवायला बराच वेळ झाला. गलगले ह्यांचं बघा काय, ते सारखे जेवायला म्हणते. यांना बोलूया आपल्या घरी. नको रे बाबा, भरपूर खायचे, आपल्याला काय उरेल. काय गलगले कसले पांचट विनोद करताय गलगले कसा. नाही, तुम्ही आता घरचा विषय काढला. तुमच्या घरी असतो का गणपती आणि सगळा थाटमाट असा गणपतीचा? हो तर हो असतो. आमच्याकडे 1.5 दिवसाचा गणपती असतो. काय तेवढं टापटीपणा बरं वाटतं गलगल्यांना. 1.5 दिवस गणपती आले गेले की गलगले सुटले बाहेरच्या कामाला, म्हणजे इतर लोकांकडे नातेवाईकांकडे जायला मोकळे गलगले. तुम्ही असे इतर लोकांकडे जाता देवदर्शनासाठी 10 दिवसामध्ये. दर्शन ठीक आहे, आरती पण करत असाल, पण मग बाजूला घेऊन लोकांना काही पॉलिसी समजावून सांगणं वगैरे अशी पण कामं करत असाल? नाही नाही, तिथे व्यवसाय करत नाहीत गलगले. काय होतं, लोकांचा गोंधळ होतो. आपण सणासुद्धा गेलो आणि म्हणलं चला पॉलिसी काढणार का, लोक घाबरतात.
त्यापेक्षा ते नको. त्या गलगले असा विचार कधीच करत नाहीत. गलगले जातात, नातेवाईकांना भेटतात, मित्रांना भेटतात, आशीर्वाद घेतात बाप्पाचा आणि आपला वेळ मजेत घालवतात. तेवढी तत्व पाळता तुम्ही. हो. वा वा वा. पण म्हणजे बाहेर लालबागच्या राजाला वगैरे जाता की नाही? कारण तिथे तुम्हाला एकदम एवढी माणसं भेटतील आणि तुम्हाला तर लोकांना भेटायची नेहमी आवड असते. हो हो, नाही जातात हे गलगले स्वतःहून लालबागच्या राजा जातात, पण पहिल्या दिवशी जातात. नंतर मात्र गलगलेच का हो, कोणी मोठमोठी व्यक्ती तर आतमध्ये चान्स मिळत नाही. काय गलगले हो ना. पण मग तुम्ही मुंबईचेच मूळचे गलगले? गलगले तसे महाराष्ट्रातले. तसे आपण सगळेच महाराष्ट्रीयनच आहोत, महाराष्ट्राचेच आहोत, पण जन्म तुमचा कुठे झाला? ते जन्म सांगू शकत नाहीत गलगले. काय आहे, गलगले जेवढे महाराष्ट्रात मराठी रसिक प्रेक्षक आहेत ना, त्यांच्या मनावर राज्य करतात हे गलगले. त्यामुळे तेवढीच जागा आहे गलगलेंनी प्रत्येकाच्या मनात अशी जमवून ठेवले. ह्या तिघांचं काही माहित नाही, पण बाकीच्यांबद्दल मी तुम्हाला अगदी सांगतो की गलगले महाराष्ट्रातले आहेत. नाही, म्हणूनच तर तुमच्या नावाचा एकदा सिनेमा निघाला, गलगले निघाले म्हणून. आता एवढा सिनेमा निघाल्यानंतर खरं तर ही सगळी स्टार लोक मूळचे सगळे व्यवसाय बाजूला ठेवतात, पण तुम्ही मात्र अजूनही पॉलिसी काढत फिरताय लोकांच्या. नाही, आपला व्यवसाय काय आहे, आपण कुठून वर आलो तर तो व्यवसाय मात्र सोडायचा नाही असं गलगलेंनी ठरवल्यामुळे गलगलेने जरा पिक्चर केला, परत गलगले आपल्या व्यवसायात ह्या परत रुजू झाले. गलगलेंचा तर दुसरा पिक्चर पण येऊ शकतो, कारण तुमचं एक टार्गेट पूर्ण झालंय, कदाचित हे दुसरं टार्गेट असेल. नाही, पिक्चर ऐवजी गलगले हा विचार करतात की दुसरं टार्गेट कसं पार करता येईल. 1 कोटीचं, मग 2 कोटीचं, मग 3 कोटीचं. अर्थात हे सगळं अवलंबून आहे बाप्पाच्या आशीर्वादावर. खरंय खरंय खरंय. नाही, शुभेच्छा तुम्हाला. तुमचं पुढचं टार्गेट सुद्धा कम्प्लीट हो. मगाशी तुम्ही घरातल्या या सगळ्या गणपतीबद्दल सांगत होता. तुमच्या घरी गणपतीचा नेमका माहोल कसा असतो? 1.5 दिवस जरी असला तरी एकंदर माहोल कसा असतो? पंगत आणि नैवेद्य वगैरे सगळ्या ह्या गोष्टी, ह्याच्याबद्दल जरा सांगा ना. काय सांगू परचुरे साहेब, काय गलगले सांगूया का? नाही नको नको, काय गलगले कळायला हवं. गलगले नाही काय कसं आहे परचुरे साहेब, जेव्हा 1.5 दिवस गणपती असतो ना आमच्याकडे, जेव्हा गणपती येतो त्या क्षणाला आमची सर्व घरची मंडळी गलगल्यांचं तोंड बंद करून ठेवतात. अरे बापरे, का? बडबडतात, हे नको नको ते बोलतात. म्हणून गलगलेची फॅमिली म्हणजे जे काही शेजार पाजार आणि जे काही नातेवाईक आहेत ते येऊन पहिले यांचं तोंड बंद करतात आणि दिवस गणपतीचं विसर्जन झालं की मग तोंड उघडतात. असं करतात तो गलगल्यांच्या बाबतीत. बापरे, मग तुम्ही जेवता वगैरे कसं? म्हणजे एवढे मोदक बिदक घरात बनत असतील. दुसऱ्याच्या घरात गेले की तोंड पट्टी उघडतात, जेव्हा देतात. परत घरात आली की म्हणतात पाया पडा, फक्त पाया पडा आणि मनातून पाया पडा. मग गलगले त्या क्षणाला मनातूनच पाया पडतात. आपण अशी 1.5 दिवस पट्टी वगैरे बांधायची, मग मोदक वगैरे खाण्यासाठी तरी पट्टी काढतात की नाही? नाही, त्या क्षणाला काढतात बरं का. अच्छा. काढतात, मी बोलेपर्यंत मोदक कोपतात. 21 मोदक पूर्ण गेले की लगेच पट्टी बांधतात. पण मोदक खाताना जे काय मजा येते तुम्हाला, तो खाण्याची मजा वेगळीच आहे. काय मोदक 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 खायला 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 अन्न जेवायला जेवायला बराच वेळ झाला. तुम्ही शांतच बसत नाही आहात. तुम्हाला मिळणार जेवायला. आपल्याला हे शो झाल्यानंतर आपण जाऊया जेवायला त्याच्यामध्ये. तुम्हाला हो हो, तुम्ही मगाचपासून अण्णा जेवायला हे अण्णा कोण आहेत ते? अण्णा आमच्या गावचे मोठा माणूस अण्णा मला इथे घेऊन आलेत. अच्छा. मला मुंबई दाखवतो म्हणाले. दाखवली का मुंबई त्यांनी? अण्णा एकटेच फिरतो, मला इथे सोडून गेले इकडे खाली. अरे बापरे. पण मग काय मुंबईत तू काहीच बघितलं नाही आतापर्यंत? मग आता गणपती बघणार? बाप्पा मोरया बघणार सगळीकडे जाणार, फिरणार सगळीकडे, गणपती मोठे आणि प्रसाद खाणार. मग प्रसाद जेवायला. पण अण्णांनी तुला फिरवलं असेल मुंबईत हॉटेलमध्ये वगैरे, इकडे तिकडे? अण्णाने दत्तू मामा फिरवतो आम्हाला. मला परवा घेऊन गेला ना, 2-3 स्टेशनवर फिरवलं. सारखे काय असतं, मला गाणं लावतो, मी नाचतो ना, मग तो पैसे गोळा करतो, दारू पितो दत्तू मामा. बापरे. आणि काय काय तुला खायला, तू मगाचपासून खायला आवडतं? तू मोदक कोणी म्हटलं की तुझं एकदम डोळे चमकतात? मला आवडतं. काय काय आवडतं आणि खायला? मोदक काय पण पोटात झालं असं खायला, म्हणजे मला खायला खूप भूक लागते तुला? मग भूक लागली, मग काय करणार ना आम्ही. बरोबर. आणि मग दिवसभर काम काय ह्याच्या बरोबर, दत्तूमाबरोबर फिरायचं? दत्तू मामा मोठा माणूस आहे, गावचा मोठा माणूस आहे. 2-3 असे त्याचे दारूचे दुकान आहे. स्वतः पण दारू पितो? कोण? दत्तू मामा. तो रोज पितो. बापरे. मला देतो पैसे, जेव्हा याला पण देतो आम्हाला दत्तू मामा मस्त माणूस आहे. तुला नाचवतो मी, तुला नाचता येतं खूप छान? आम्ही भरपूर नाचतो. हा, चांगलं. कुठल्या पण गाण्यावर नाचा, मी सॉलिड नाचतो. आता मला नाचून दाखवशील? हा, आपण सगळेच नाचूया. मग जेव्हा मिळणार. हे सगळे मिरवणुकीत मर्सिडीज मध्ये जातात ना, ह्याला सगळ्यांना नाचूया. नाचूया सगळ्यांना माझ्या समोर. नाही, आपण त्याला सांगूया, चॅलेंज देऊया त्यांना. काय देऊया? चॅलेंज. मग तुम्ही मला जेवायला देणार? हो, नक्की. चालेल. चला नाचूया आपण सगळे, चला.